ओके सेकंड रोलिंग का ऑल रोलिंग थोड़ा ऐसे होता ना ओके देखिए देवेंद्र फडणवीस जी की जो बात है उस बारे में हमने पहले भी हमारा मत रखा है। महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी का सुपड़ा साफ हो गया। वहाँ महाविकास आघाड़ी 30 सीटें जीतकर उत्तर प्रदेश के बाद सबसे बड़ा आंकड़ा लेकर इंडिया गठबंधन में शामिल है। वहाँ जिनमें कांग्रेस है, एनसीपी है पवार साहब की लीडरशिप में, शिवसेना है माननीय उद्धव ठाकरे जी की लीडरशिप में, 30-31 का हमारा जो आंकड़ा है वो बहुत बड़ा है। 2 बड़े स्टेट उत्तर प्रदेश और महाराष्ट्र, ये दोनों स्टेट ने जो खेला किया है उससे बीजेपी घटकर 400 पार 300 पार से घटकर 232-35 पर शायद आ चुकी है, बहुमत गया। तो आप देवेंद्र जी कहते हैं कि मेरी जिम्मेदारी है, मैं इस्तीफा देता हूँ, मुझे पार्टी की सेवा करने दो। आप करिए पार्टी की सेवा, या आपका पार्टी का इंटरनल चिंतन मंथन हो सकता है, लेकिन जनता ने आपको पहले ही मुक्त किया है ना। जिस तरह के रिजल्ट महाराष्ट्र में आए हैं, जनता ने आपको सीधा कहा कि आप रिटायर हो जाइए, अब महाराष्ट्र में आपका कुछ काम नहीं बचा है। विधानसभा अभी लीजिए, महाविकास आघाड़ी 185 सीट जीतकर सत्ता में आएगी, तो आपको कोई काम ही बचने वाला नहीं, तो आप क्या करोगे? एक तो आप काशी में जाइए, हिमालय में जाइए, मोदी जी आपके बड़े नेता हैं, उनके साथ बैठिए, ध्यान करिए, ये आपको करना होगा। सर, देवेंद्र फडणवीसांनी विधान केलेलं आहे, त्या विधानाकडे तुम्ही कसं बघताय? आम्ही त्यांच्याकडे अजिबात बघत नाही, आम्ही त्यांच्याकडे बघितलं नाही म्हणून महाविकास आघाडीने 30पेक्षा जास्त जागा जिंकल्या, बरं का? त्यांनी आमच्याकडे वाकड्या नजरेनं बघण्याचा प्रयत्न केला, त्याचा धडा त्यांना राज्याच्या जनतेने दिला। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये विष पेरण्याचं काम कोणी केलं असेल, महाराष्ट्र राज्याची सभ्यता राजकारणातली संस्कृती आणि संस्कार खतम करून आनंदीबाईचं राजकारण कोणी आणण्याचा प्रयत्न केला असेल तर तो देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झाला। दुर्दैवानं राज्याच्या जनतेनं त्यांना नेतृत्व करण्याची संधी प्राप्त करून दिली होती, त्यांना उत्तम प्रकारे नेतृत्व आपलं उभं करता आलं असतं, पण त्यांनी कपट कारस्थानं, लोकांचा छळ, निरपराधांचा छळ यातच अख्खा वेळ घालवल्याचा हा परिणाम आहे। शेवटी नियती आहे। आज तुम्ही 23 वरून 7 वर आलेला आहात। विधानसभा कधी घ्या, तुम्हाला महाराष्ट्राची जनता कायमच्या खाली खेचेल। महाविकास आघाडी 185 जागा जिंकेल, 185 कोणत्याही परिस्थितीमध्ये। त्याच्यामुळे हे निवृत्त होणं, अमुक होणं, तमुक होणं, बघा ते त्यांचे नेते नरेंद्र मोदी आहेत, ते अशा प्रकारे करत असतात गमती जमती। त्याच्यामुळे त्यांचे चेले देवेंद्र फडणवीस, खोटे अश्रू ढाळणं, नकाश्रू ढाळणं हा त्यांचा आवडता छंद आहे। फडणवीस जरी म्हणत असले मी निवृत्ती घेतो, तरी त्यांच्याकडे दुसरं बघायला गेलं तर इतर सहकारी जे आहेत, मुख्यमंत्री असतील किंवा त्यांच्याच पक्षातील नेते म्हणतात ही सामूहिक जबाबदारी आपण सगळे मिळून, मग सगळ्यांनी राजीनामा द्या। फक्त महाराष्ट्र की देशभरातील? मी एवढंच सांगेन, देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हा योगी आदित्यनाथ यांचा बळी घेण्याचा प्रयत्न आहे। ज्या राज्यात जागा कमी झाल्या त्या राज्यातलं नेतृत्वाने राजीनामा द्यावा आणि ती सुरुवात महाराष्ट्रापासून करावी, आणि अशा प्रकारे एकनाथ शिंदे यांचाही बळी जाईल, एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा। ही जर सामुदायिक जबाबदारी असेल तर मग राज्याचे मुख्यमंत्री कसे सुटतात? देवेंद्र फडणवीस भविष्यामध्ये मला असं वाटतं योगी आदित्यनाथ यांच्यावर राजीनाम्याचा दबाव देण्याचा हा महाराष्ट्रातून प्रयत्न सुरू होता। देवेंद्र सवाल ये है कि अभी एनडीए की बैठक खत्म हुई है, उसमें चंद्रबाबू नायडू और नीतीश कुमार की पार्टी ने समर्थन देने का पत्र सौंपा हुआ है। आपको लगता है कि अब भी कोई चांस है आप लोगों के लिए कि अब आप बैठक करने? हम सत्ता के भूखे नहीं है। मैंने आज सुबह कहा है, बीजेपी एक बड़ी पार्टी है,
बड़ी पार्टी चुनकर आई है, उनका सबसे बड़ा दल है, 230-32 जो उनके पास आंकड़ा है, तो उनका पहला अधिकार है सत्ता स्थापन करने का जो दावा होता है प्रेसिडेंट के पास। अब ये घर की बात है, प्रेसिडेंट भी घर के है, बहुमत भी घर का है, हाँ, तो घर की बात है। अब जाएंगे राष्ट्रपति भवन में, दावा करेंगे, पेश करेंगे, शपथ लेने दो मोदी जी को, बाद में खेल शुरू होगा। चलेगी क्या? आपको लग रहा है कि 5 साल ये सरकार नहीं चलेगी, ये सरकार नहीं चलेगी। डेडलाइन कब की है सरकार? आप देखिए, ये सरकार नहीं चलेगी। हम तो चाहते हैं मोदी जी शपथ लें, जल्दी के जल्दी शपथ लें। 8 तारीख को ने, आज रात को शपथ लें, उनकी तरफ से हम मिठाई बांटेंगे। राऊत साहेब, हेच मराठी प्रश्न आहे की एनडीएच्या बैठकीमध्ये चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारांनी समर्थनाचं पत्र दिलेलं आहे। असं आहे की ते त्यांच्याबरोबर सध्या त्याने एकत्र निवडणुका लढलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांना ते समर्थन पत्र द्यावं लागेल। चंद्राबाबू आणि नितीश बाबू या दोन्ही बाबूंना देश ओळखतो आणि ते काय फक्त भाजपचेच नाही आहे, ते सगळ्या पक्षांचेच आहेत। त्यांनी आधीसुद्धा काँग्रेसबरोबरही काम केलेलं आहे गठबंधनमध्ये, त्यांनी BJP बरोबर अटलजींच्याबरोबर काम केलं आहे गठबंधनमध्ये, ते आहेतच ना। पण मोदींना गठबंधन सरकार चालवण्याचा किती अनुभव आहे? मोदींचा हम करे सो कायदा आहे। आता त्या हम करे सो कायद्यामध्ये हे दोन जी व्यक्तिमत्व आहेत ही किती फिट बसतात ते पाहावं लागतं। सरकारचा कालावधी किती किती असेल? दिवस काम केलेलं सरकार? किती काळ सरकार चालेल असा तुमचा? असं आहे की बघा, मोदीजींना तिसऱ्यांदा शपथ घेण्याचा विक्रम प्रस्थापित करायचा आहे। तो त्याने विक्रम प्रस्थापित केला की पुढे पाहू। उद्धव साहेब येणार होते, काय झालं? उद्धव साहेब येणार होते.